तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हा आपण हायड्रोपोनिक चारा घरच्या घरी तयार केलेला आहे. मक्याचा चारा तयार केलेला आहे. तर आपण तुम्हाला दाखवतो आपल्या कोंबड्या कशा प्रकारे खातात. आणि मित्रांनो, हा चारा मी सध्या आपले साध्या ट्रेमध्ये केलेला आहे आणि मला पूर्ण सेटअप करायचं आहे. ते दाखवेन तुम्हाला कशा प्रकारे मी सेटअप करणार आहे ते हायड्रोपोनिकचे. तर चला पाहूया आपण. नमस्कार मित्रांनो, मी अरविंद फडके, अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आपल्या कोंबड्यांसाठी हायड्रोपोनिक असं तयार केलेलं आहे. 2 ट्रे मी सध्या ट्राय मारलेला आहे घरच्या घरी कसं तयार करायचं. आणि याच्यानंतर आता मला त्याच्यामध्ये सक्सेस मिळालं आहे. तर याच्यानंतर आपण त्याचं सेटअप लावणार आहोत आणि कसं सेटअप लावणार आहे ते तुम्हाला मी नक्कीच सांगेन. आणि ऑटोमॅटिक सिस्टम आपण करणार आहोत. आणि मित्रांनो, हे बघा, आपल्या इथे तुम्हाला चारा दिसतो, ग्रीन फोल्डर. तर मित्रांनो, हे कसं आहे माहीत आहे का, आपल्याला आता उन्हाळ्याचा सीझन चालू होईल आणि आपल्या कोंबड्यांना हिरवा चारा मिळणे मुश्किल होईल. त्यासाठी आपण हा प्लॅन तयार करणार आहोत आणि हायड्रोपोनिक पूर्णपणे सक्सेस करून आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि मित्रांनो, हा हायड्रोपोनिक मी तयार केलेला आहे तो मक्याचा केलेला आहे. गव्हाचा मी ट्राय केलं होतं पण ते मला जमलं नाही, कारण की आपलं सिस्टम बरोबर नव्हतं आणि प्रत्येक वेळच्या वेळी त्याला पाणी द्यायला लागतं हायड्रोपोनिकला. तर ते गव्हाचं मला जमलं नाही. तर मी गव्हाचं सुद्धा नंतर माझं सिस्टम बसवल्यानंतर करणार आहे. तर चला पाहूया आपल्या कोंबड्या कशा प्रकारे आपल्या हायड्रोपोनिक खातात ते. तर हे बघा, मी हायड्रोपोनिक घेऊन चाललो आहे. आपला साधा ट्रे आहे मित्रांनो. हे बघा कसं खाली तयार झालं एकदम मक्याचा आपण हायड्रोपोनिक केलं आहे. याला आपल्या इथे 8 ते 9 दिवस झाले, कारण माझं पाण्याचं सेटअप व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामुळं असं झालं. पाण्याचं सेटअप व्यवस्थित असल्या कारणाने बरोबर होईल. तर तुम्ही पाहू शकता कशी एकदम चादर झालेली आहे आपल्या हायड्रोपोनिकची. खूप असा चांगला दिसतो आहे. आणि हे बघा, कोंबड्या सर्व जमलेल्या आहेत. ते आजूबाजूला सर्व कोंबड्या जमलेल्या आहेत. आता सर्व एके ठिकाणी पाळलेल्या आहेत. त्यांना घार आल्यासारखं वाटतंय. तर सर्व पाळलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो या कशा प्रकारे आपण करणार आहोत. तर हे बघा, आपण हायड्रोपोनिक टाकलेलं आहे. कोंबड्या कशा आवडीने खात आहेत. प्रत्येकजण एक काडी उचलतोय आणि घेऊन जातोय बाजूबाजूला. हे बघा कसं एक काडी घेऊन पालतायत ते. तर कशा आवडीने एकदम हिरवा चारा खातायत, तुम्ही पाहू शकता. तर हायड्रोपोनिकचा हाच फायदा आहे. आपल्याला 1 किलो मागे 7 ते 8 किलो मिळतं आहे भरपूर एका ट्रे किलोमध्ये. तर मी अर्धा किलो टाकलेलं होतं. तर आपण टाकूया. मस्त खात आहेत. प्रत्येकजण घेऊन जातो एक काडी, तुम्ही पाहू शकता. चांगला असा चारा आहे, आपण घरच्या घरी तयार केलेला आहे. तर हे बघा, मस्त हायड्रोपोनिक खात आहेत पूर्ण. आणि हा आपला शिल्लक आहे. तर आपण टाकून देतो त्यांना, ते खातील पूर्णपणे. मस्त खातात. इकडे बघा, इकडे पण पाहू शकता तुम्ही. कारण आपला खाद्य खर्च याच्याने कमी होतो. आता मला हा मका 40 रुपये किलोने मिळालेला. तर 8 ते 9 किलो याचा चारा आपल्याला तयार झालेला आहे. तर आपला तेवढाच खाद्य खर्च कमी होतो. तुम्ही पाहू शकता कोंबड्या कशा आवडीने खातात. आता प्रत्येकजण एक अशी काडी घेऊन बाजूला जातोय आणि खातोय. हे बघा तुम्ही. आणि मित्रांनो, आपण इकडे कोंबड्या सुद्धा बसवलेल्या आहेत अंड्यासाठी. हे बघा, तिथे त्यांना खाद्य वगैरे ठेवलेलं आहे. आपल्या कोंबड्या बसलेल्या आहेत. प्रत्येक कोंबडी मागे आपण 15 अंडी दिलेली आहेत. आणि तिकडे पिंजऱ्यात सुद्धा आपण अंडी ठेवलेली आहेत. आणि
हे बघा, हे आपली अंडी खाली पण दिसतात, खालचा पूर्ण ट्रे भरला आहे. असं आपल्याला दररोजच्या अंडी चालूच आहेत. आणि या आपल्या कोंबड्या खोड आलेल्या आहेत, अंडी घालत आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बघा, अंडी वगैरे आहेत. तर अशा प्रकारे आपला पूर्ण सेटअप आहे. आणि मित्रांनो, आपण जो पिल्ला विक्रीचा व्हिडिओ टाकला होता, ती पिल्ला आपली सर्वच विक्री झालेली आहेत आणि आपल्या जवळच्या लोकांनीच नेलेले आहेत. आणि आपल्याला बुकिंगसुद्धा अगोदरच दिलेली आहे त्यांनी पिल्लांची. तर पाहूया, याच्या पुढची पिल्ला आपण बुकिंग करून ठेवल्यात आणि ती त्यांना आपण देणार आहोत. कारण की आपल्याला थोडं काम करायचं आहे, बाजूला एक शेड करायचं आहे, त्याच्यामुळं आपण पिल्लं ठेवत नाही आहेत सध्या. तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हायड्रोपोनिक्सचा, आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ याचा मी तुम्हाला सांगेनच नक्की. तर लाईक करा आपल्या व्हिडिओला, आणि नवीन असाल तर अनन्या फार्म चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा हिस्सा व्हा. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.